नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्टच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ता ही मनात विचार करत असते की देवा, आज प्लीज माझ्या घराला वाचव. आज सगळ्यात मोठा पुरावा समोर आणणार आहे तेव्हा मला त्यात यश येऊ दे. लगेच आता इकडे अभिषेक आलेला असतो आणि इंद्र त्याचं औक्षण करत असते. हळदीचा प्रोग्राम चालू झालेला आहे आणि मुक्ता अचानक आता अनुला आतमध्ये घेऊन येते आणि सर्वांसमोर म्हणते की हे बघा, मी आज कोणाला घेऊन आली आहे. अभिषेकची एकदम जवळची मैत्रीण. काही ना, अभिषेकच्या बाजूने आज कोणीच आलं नाही ना, तर म्हटलं निदान अभिषेकच्या मैत्रिणीला तरी सांगावं, म्हणून मी इथे घेऊन आली अभिषेकची कलोरी म्हणून. असं म्हटल्यावर सर्वजण आनंदात असतात. मात्र इकडे अभिषेकचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो, कारण हे सत्य फक्त मुक्ता आणि अभिषेकलाच माहिती आहे. तर सावनीचा खूप जळफळाट होतो. सावनीचा खूप संताप झालेला असतो. तर अनुला खूप लाजल्यासारखं झालेलं असतं, कारण ही अभिषेकची पत्नी आहे आणि अजूनही घरच्यांना माहिती नाही आहे, मात्र आपल्याच नवऱ्याची हळद चालू आहे हे पाहून तिलाही खूप वाईट वाटत असतं. तर इकडे मुक्ता म्हणते की आता वेळ आलेली आहे, मीही पाहते आपल्याच डोळ्यासमोर आपल्या नवऱ्याला हळद कशी लावायची. तिला थोडं तरी काहीतरी वाटेलच ना. असं म्हणून मुक्ता मुद्दामूनच अनुला अभिषेकच्या बाजूलाच बसवते आणि मनात म्हणते की मलाच पाहायचे की आपल्याच डोळ्यात देखत आपल्याच नवऱ्याला हळद लावायची कशी. असा प्रश्न अनुला नक्की पडेल आणि सत्य समोर येईल. तर असं जबरदस्त ट्विस्ट पाहायला विसरू नका. प्रेमाची गोष्ट आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.